नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दिवस 3 आणि तारीख आहे 21 मार्च आणि वार आहे शनिवार आणि वाजल्यात सकाळचे 4:30. तसं तर मी 4 वाजता उठलेलो, गेलो होतो जरा नेचर्स कॉल अटेंड करायला. आत्ता ब्रश करूया, फ्रेश होऊया आणि चहा पिऊन मग निघूया. कशासाठी? जव्हारवरून चाललो आहे मोखाड्याला. आजचा प्रवास दुपारपर्यंतचा तरी मोखाड्याला आहे आणि रात्रीचा नीलमाती. आत्ता जस्ट ब्रश करून झालेला आहे आणि टोस्ट विथ चाय. पाच वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आम्ही चालण्यास सुरुवात केलेली आहे. आता पाहूया मोखाड्याचा पल्ला तर लांबचाच आहे, किती वेळ लागतो. पुढे सर्व निघालेले आहेत आणि मी पण निघालो आहे. सो फार सो गुड. हळूहळू करून आम्ही चालत आहोत. सकाळी थोडा जोर द्यायचा असतो पण पायांमध्ये ताकदच नाही मिळत जोर देण्या एवढी. आता परत घाट सेक्शन चालू झालेलं आहे पण रात्री काही एवढं समजत नाही की कसं चालतो आहे, म्हणून कधीही घाटात म्हणजे आजचा रस्ता पण पूर्ण घाटातच आहे. चढ उतर चढ उतर. बघा ह्या गाडीवरून तुम्हाला कळेल टर्न बघा कशी मारते. आता घाट चालू झालेला आहे प्रॉपर, पण अंधारात मी जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकत. आता उजेड आला की आपण ड्रोन उडवूया. तर आता आम्ही निघालो आहे आणि आम्हाला 25 मिनटं झालेले आहेत चालून. आम्ही थोडं जोर काढत आहेत कारण की रात्रीमध्ये जेवढा जोर निघतो तेवढा उजेडात निघत नाही, कारण की आपल्याला रोड वगैरे दिसत नाही, म्हणून आपण पायावर जोर टाकून नाचू शकतो. आणि DJ असला ना सोबत तर चालायला मजा येते, पण आमचा DJ आमच्यासोबत राहतात ना. माझा मागे एक साऊंड आहे सिस्टम, त्यांना बोललो आम्ही बाबांची प्रतिमा ज्या गाडीमध्ये आहे त्यांना बोललो की आपल्या पण गाडीतला साऊंड लावा ना, आमच्या मागे पुढे चालत होते, म्हणजे आम्हाला चालायला थोडी मजा येईल आणि बरं पण वाटेल, कारण की गाणी वाजत राहिली का चालताना मजा येते. थोड्याच वेळात सनराईज होणार आहे आणि पहा नजारा काय झालेला आहे. गोल्डन हार सकाळचा. आत्ता 6:20 झालेले आहेत आणि 1 तासच्या वरती झालेले आहे. आम्ही कंटिन्यू चालत आहोत आणि 6 किलोमीटरच्या वरती आम्ही कवर केलेलं आहे डिस्टन्स. थोड्या वेळ DJ वगैरे होता आमच्यासोबत म्हणून कळलं पण नाही आणि अंधारात जेवढं आज आम्हाला कवर करता आलं तेवढं आम्ही खूपच जोरात चाललेलो आहोत. आता थोड्या वेळाने आपला स्पीड कमी होणार आहे कारण की सूर्य काका बाहेर येणार आहे. आता वाजल्यात 6:20. आता थोड्या वेळात आरामात चालूया. पायावर जास्त लोड नाही टाकायचा. आता जेवढा लोड टाकता आला तेवढा टाकलेला आहे. बघा जसं बोर्डवर दिसत आहे की मोखाडा अजूनही 12 किलोमीटर आहे, म्हणजे अजून आपल्याला 12 किलोमीटर जायचं आहे आणि 6:30 वाजलेले आहेत. आता बघूया किती वेळ लागतो मोखाड्याला पोचायला. पुढे जाऊन मी बसणार आहे कारण की विकी वगैरे मागे आहेत आणि माझा पाय दुखत आहे, तर एक त्यांच्या वाट बघण्याच्या निमित्ताने मी आराम करेन. आता रस्त्याला चालत होतो आणि सचिन आणि समीर भाई काजू घेऊन आल्यात. चोरून का? नाही विचारून आणलं. ओके मला वाटलं चोरून वगैरे आणले तुम्ही. चोरीचा धंदा नाही करत, मग काय करतो? रेतीचा धंदा करतात. आत्ता नेचर कॉल अटेंड करायचा प्लॅन कॅन्सल करायला लागेल. समोर दिसलेला आहे शॉर्टकट. सर्व चालल्यात, मीही चाललो आहे. हा शॉर्टकट डोंगरांमधून नाही तर घराघराच्या इथून चाललेला आहे आणि मी यांच्या मागे हळूहळू चालत आहे. हे माझ्यासाठी स्लो झालेले आहेत कारण की आपली गाडी घसरलेली आहे रुलावरून. हळूहळू कशी तरी चाललेली आहे. आता काय
बघा रोड बघा मस्त एक्सप्लोर करत करत चालल्यात आम्ही. एक्सप्लोरिंग अनएक्सप्लोर्ड वाडा आणि मोखाडा. बघा तो बघा मेन रोड अख्खा फिरून येतो गोल आणि आम्ही इथून उतरायला लागल्यात. आता जस्ट एक ब्रेक घेतला होता नेचर्स कॉलचा, वरतून शॉर्टकट मारला पण तो लॉंग कट कधी पडला माहिती नाही. आता इथे आपले सर्व कमिटी मेंबर्स आहेत, थांबले आहेत. कांचनदादा आहे. काय बोलेल तू आपल्या पालखीबद्दल? पालखीबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही बोललेलं चांगलं. आम्ही खूप बोललेले आहेत, आता तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे. आमच्याबद्दल काय बोला. तुमच्याबद्दल म्हणजे एकदम चांगलं आहे. खूप खूप सहकार्य असते, मस्ती मजा करायची. तुम्हाला जाम परवानगी देतो, तुम्ही करता ते पण लिमिटमध्ये करतात. अति नाही आहे ते सगळ्यात चांगलं आहे. अरविंद काका तुम्ही काय बोलतील? काय बोलू, पोरांना आम्ही कमी पडतो कुठे कमी पडतात? का कुठली सेवा देणार किंवा काय, तुम्ही उलटी जास्त सेवा देतात. आणि पोरं खूपच खूप पुढे पुढे धावत धावत पडतात. खूप छान आवडलं तुमचं. सागर दादा आमचे अध्यक्ष, तुम्ही काय बोलतील? सर्व पदयात्री एकदम व्यवस्थित चालतात आणि सर्वांचं सहकार्य चांगलं आहे. आणि रस्त्याला म्हणजे जे आपण नियम सांगितलेले आहेत ते सर्व काटेकोर पालन करतात. सर्व पदयात्री त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित पालखीचं मार्गदर्शन करत आहेत. इथे विकी ड्रोन उडवत आहे आणि इथे मयूर तू काय बोलेल आपल्या पालखीबद्दल? काय पहिले तू चालत यायचा, आता तू गाडीत आहे, तुला कसं वाटते? आता सेवा करत आम्हाला उलट अजून आनंद भेटतो सर्व पद्धतींना. आणि पप्पू काका तुम्ही काय म्हणतील? मला सांगायला गेलं तर आपल्याकडून जे करून जी काही पदयात्रेला जी सेवा काय होते ती करायचा आपण प्रयत्न करतोय. बाकी काय नाही, पदयात्री खुश आपण खुश. ओम साईराम. ओम साईराम. आता ड्रोन वगैरे उडून झालेला आहे. आता आम्ही आणि विकी निघाल्यात. विकी कसा होता ड्रोन शॉट? या अगोदर बघितलाच असेल त्यांनी, आपण अपलोड केला असेल. पण हा व्ह्यू ते एक नंबर कडक एकदम. आणि सनराईज होतं आणि ते एका साईडला धूर होतं आणि त्याच्यामुळे तो इतका भारी इफेक्ट आला आहे आणि इतका भारी सिनेमॅटिक शॉट आला ना. तुम्ही आता हार्दिकच्या व्हिडिओमध्ये बघा. पहा यावेळीला आपण खूप मेहनत घेत आहोत. ड्रोन शॉट घेतच आहोत आणि ट्रान्सफर वगैरे करायला खूप मेहनत लागत आहे आणि प्रोड्यूस व्हायला पण खूप वेळ लागतो. कारण की ड्रोन शॉट हे काय कमी साईजचे नसतात, त्यांची साईज खूप मोठी असते. आणि पहा आता पुन्हा घाट सेक्शन चालू झालेलं आहे. म्हणजे घाटातच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, पालघर बोईसरवरून जाणारी जी पालखी असते डहाणू वगैरेवरून सोपी नसते कधीच. कारण की पहिले 3 ते 4 दिवस तर घाटच जा लागतात सर्वांना. आम्ही ड्रोन कॅरी केलेला आहे. ते आम्हाला ॲक्च्युली बघायचं होतं की आम्ही कसं चालतो, किती चालतो. आणि ड्रोन व्ह्यूने इतके छान दिसते ना. आणि तुम्ही बघा, तुम्ही हार्दिकच्या व्हिडिओमध्ये किती चांगले Special शॉट्स thanks आलेत. to Flycam 24. फ्लायकॅम 24 म्हणजेच हिमांशू घरात, ज्यांनी आम्हाला ड्रोन प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्याला पण थँक्यू. निशुल्क. बघा मलाच त्रास होतो असं नाही मिळत, इतरांना पण होतो. पण इतरांचा त्रास तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूच नाही शकत. कारण की आपण व्लॉग बनवतात, नंतर तिथे जाऊन डायरेक्ट एडिटिंगला वगैरे बसायला लागते.
ते आणि दुसऱ्यांना मॉलिश वगैरे करताना मला दाखवायला म्हणजे एक थोडं वाईट वाटते. पण जे कोणाला दाखवलं आहे मी मॉलिश करताना त्यांना मी विचारलं आहे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकू की नको, त्यानंतरच मी व्हिडिओ शूट करतो. त्रास सर्वांनाच होतो, हेच माझं सांगायचं हेतू होतं. व्हिडिओमध्ये फक्त माझाच त्रास दिसतो कारण की व्हिडिओ मी बनवत आहे. विकी, मी काय बोलतो, नाशिक 68 किलोमीटर आहे. हां, सरळ आहे. आणि नांदगाव बीच बघ, नांदगाव 13 किलोमीटर आहे. मग काय जायचं करायचं? नांदगावला जायचं का? नांदगावला जाऊ म्हणजे घरी लगेच पोचू. 13 किलोमीटर घर तिथून. वाळूत मस्त झोपू बीचवर झोप पूर्ण नाही झाली आपली. आणि बीचवर थोडं पोहू. चालेल ना. तुम्हाला खोटं वाटत असेल, हे बघा नांदगाव 13 किलोमीटर, फक्त राईट मारायचं आहे म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल करतात. जर नाशिकच्याच रूटला लागत असतं तर आम्ही गेलो असतो. अजून आम्ही चालतच आहोत. आता थोडी उतरण होती, आता उतरणच लागणार आहे खूप, त्याच्यानंतर थोडीफार चढण लागेल. आणि नाश्त्याचा स्पॉट काय अजून आलेला नाही मिळत. 7:30 वाजलेले आहेत आणि विकी आहे तो आपले व्लॉग्स बघायला लागलेला आहे जे आपण पोस्ट केलेले आहेत. तुम्हीही बघा. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण प्लेलिस्ट तर घरी जाऊनच बनवणार आहे. तेव्हापर्यंत मी जेवढे व्लॉग्स टाकलेले आहेत एकामागे एक बघतील तर तुम्हाला व्लॉग्स बघायला मजा येईल. कारण तुम्हाला पूर्ण प्रवास दिसेल पहिल्या दिवसापासून. आता आपण ऑलरेडी 4 व्लॉग्स टाकलेले आहेत, म्हणजे 4था आज येईल 11:11 तो अपलोड झालेला आहे जव्हारलाच, कारण की जव्हारला चांगला नेटवर्क होता. आता मोखाड्याला जाऊन हा व्लॉग एडिट करेल आणि अपलोड करेल. आणि उद्या सकाळी जेव्हा मी त्र्यंबकेश्वर म्हणजे मोरचुंडीचा घाट उतरेल तेव्हा आपल्याला प्रॉपर नेटवर्क लागतो, तेव्हा मी आज रात्रीचा व्लॉग अपलोड करायला टाकेल. म्हणजे उद्याही तुम्हाला 11:11 बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला जास्त नेटवर्कचा इश्यू येणार नाही. 7:45 वाजलेले आहेत. आत्ता नाश्त्याचा स्पॉट दिसलेला आहे समोर. आणि व्हिडिओ कॉलवर बघा कोण आहे, सुशांत वझे. सुशांत नमस्कार. तर आत्ता नाश्त्याचा स्पॉट दिसलेला आहे आणि पाय पटापट पडायला चालू झालेले आहेत कारण की पोटामध्ये कावळे आढळायला लागलेले आहेत. आता जाऊया आणि मस्त नाश्ता करूया. आला रे आला, नाश्ता आला. खतरनाक भाई, फायनली नाश्ता. बघा पाय कसे फटाफट चालायला लागलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल. सर्वांची निघायची तयारी झाली आणि आमचा नाश्ता करायचा वेळ. हे बघा सर्व गाड्या इथे लागलेल्या आहेत, दर्शन घ्या तुम्ही पण. आणि तिथे नाश्ता चालू आहे. आज नाश्त्यामध्ये आहे फोडणीचा भात आणि शेजवान. हे सर्व नाश्ता करून बसलेले आहेत. विकी नाश्ता करत आहे कारण की तो माझ्याबरोबर आला आहे. आणि हे बघा हाताखाली एक कचोरी पण आहे. 8:15 वाजलेले आहेत. आता जस्ट नाश्ता केला आणि मस्त निघालो. सनस्क्रीन आणि चष्मा घेत होतो कांचनदादाच्या गाडीत, म्हणून ते बघा किती पुढे पोचले. इथे 10 सेकंदाला महत्त्व आहे. जर चप्पलमध्ये दगड जरी घुसला ना तरी मागे पडतो माणूस. आता चांगलाच गेला पाहिजे प्रवास. बसल्यावर थोडं बरं वाटते आणि चालण्याची शक्ती येते, पण ती पण थोड्याच वेळासाठी. पूर्ण चढणच आहे आणि दम लागतोय आता. तर समोर तुम्ही फळकावर बघू शकतात घोडीचा पाडा, फक्त 4 किलोमीटर. आणि काल आपल्याला घोडीचा पाडा लागला होता, मग आपल्याला एवढा वेळ का लागला इथे पोचायला, तर घोडीचा पाडा 4 किलोमीटर होता. आणि अजून मोखाडा 5.5 किलोमीटर असणार, कारण की मागील बोर्डवर होता 6 किलोमीटर, तेव्हा मी व्लॉग नव्हता करत. आता थोडा डिसेंड आलेला आहे. आता आम्ही चढून थोडे थकलेले आहेत. आणि पहा मी नॉनस्टॉपच आलो होतो नाश्त्याच्या स्पॉटपर्यंत, असंच पकडा. फक्त एक नेचर स्पॉटचा ब्रेक घेतला होता. आताही नॉनस्टॉपच जाणार आहे की नाही ते तुम्हाला पुढे माहीत पडेल. तसं तर माझी ब्रेक घ्यायची खूप इच्छा झालेली आहे. आता आम्ही पोचू मोखाड्याच्या नदीवर. ही बघा इथून अशी नदी वाहते. आता दाखवतो तुम्हाला पुढे मोखाड्याचा ब्रिज. खूप पाय दुखायला लागलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता समोर मोखाड्याचा ब्रिज आणि पाणी वाहत आहे खाली.
आता ब्रिज सोडला की मी बसतो थोड्या वेळ आणि मग निघतो. 10 मिनटं बसलो इथे ब्रिजवर, सॉक्स वगैरे काढून खूप बरं वाटलं. आता निघतो. हॉल्ट असेल 1.5-2 किलोमीटर, पाहूया. 9:15 वाजलेले आहेत. आता किती वेळ लागतो आपल्याला हॉल्टवर पोचायला. बघा मी मागे बसलो होतो, थोडंसं चाललो. आता मला परत बसायची इच्छा झालेली आहे यांना बसलेला बघून. साई बागेची खरी मजा तर अशीच आहे की ब्रेक घेतला, बसलो निवांत गोष्टी करत. आता आईस्क्रीम खाल्लेला आहे, सॉरी बिस्किट खाल्लेला आहे. आईस्क्रीम बोललो. 9:40 झालेले आहेत आणि पुन्हा चालत चालत निघालोय. माझ्या मागे आहेत सर्व बघा. आता मी थोडा पुढे चालत आहे, त्यांच्याहून थोडासा लवकर निघालो कारण की ते मला कधीही कॅच करू शकतात. पहिले मी जे थकलेले होते त्यांना कॅच करायचो. आता अशी परिस्थिती आलेली आहे की सर्व मला कॅच करतात आणि पुढे निघून जातात आणि मग मी शेवटला राहतो. दिस इज लाईफ. कधी तुम्ही पुढे, कधी तुम्ही मागे. 10 वाजायला 10 मिनटं आहेत आणि आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहेत आमच्या आजच्या मोखाड्याच्या हॉल्टवर. तिथे शेड असूनही हवा लागण्यासाठी इथे ग्रीन मॅट टाकलेली आहे पोरांनी झाडाच्या खाली. झाडाचा सहारा. तर आमची पालखी तिथे थांबली आणि आम्ही या झाडाखाली आमचा मुक्काम मांडलेला आहे. आता आम्ही चालल्या डॅमवर आंघोळ करायला. इथून रस्ता जातो 500 मीटर ते 800 मीटर आहे. तर चाललो आहे आता चालत चालत. साधं काम नाही. ओशन वेव बॉडी वॉश फेस वॉश स्पॉन्सर्ड बाय प्रतीक शेलके फोटोग्राफी. आता आम्ही पोचलोय आंघोळ करण्यासाठी डॅमवर. तर हे मी तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यानं न दाखवता तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. 3, 2, 1.
11:35 झालेले आहेत. आता जस्ट फ्रेश झालो, म्हणजे आंघोळ वगैरे केलेली आहे, मस्त आंघोळ केलेली आहे. आणि तुम्ही ते ड्रोन शॉटमध्ये बघितले असेल का मी कुठे आलो होतो. कॅमेऱ्यात दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला ड्रोन शॉटने दाखवले. बघा यावेळीला ड्रोन वगैरे उडलेला आहे. तर प्रयत्न तर खूप केलेले आहेत तुमच्यासाठी चांगला कंटेंट देण्याचा. फक्त तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त आणि सर्व म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की स्टार्टला एंडला मिडलला कधीही ड्रोन शॉट असू शकतो आणि चांगले व्ह्यूजच आहेत. एक वाजून 11 मिनिटं झालेले आहेत. आता जस्ट आरतीला गेलेलो, त्याच्या अगोदर अर्धा तास झोपलो होतो. हे बघा इकडे सर्वजण जेवायला बसल्यात. आम्ही फक्त 3-4 लोक बाकी आहेत. तर आता जेवूया आणि नंतर मग ब्लॉग एंड करूया आजचा. तर आज जेवणामध्ये आहे डाळ भात, वालाची भाजी, आंब्याची चटणी, सलाड, लाडू, मोतीचूरचा, पुरणपोळी, पापड. आणि आम्ही तिघं बसल्यात जेवायला असं वाटत असेल पण नाही. हे बघा तिथे सर्व जेवण घ्यायला लागल्यात लाईनीने. इथे बघा सर्वच साई भक्त जेवायला बसलेले आहेत. तर आता 1:45 वाजलेले आहेत आणि हा व्लॉग इथेच एंड करूया. आम्ही मोखाड्यामध्ये आहोत. यानंतर दुसरा व्लॉग चालू करूया मोखाड्यात ते निळमाती. होप करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा 2 दिवस दांडी मारून आलेला आहे, पेपर सोडून आला आहे, उद्या परत जाणार आहे. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.